गोलंदाज अमोल शेळके फेस करेल जयेश. खोलापती चेंडू होता, ब्लॉकला चेंडू होता, स्वतःच्या बॉलमध्ये चेंडूची अडवणी केली, फेकी मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. कुत्तरपाडा संघ फलंदाजी करत असताना 26 धावा आणि 27 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय श्रीराम 11 चिंचोली संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण करायचंय. कुत्तरपाडा संघ लगेच आपण मैदानावरती जायचंय. चला चिंचोली संघ तुम्ही सुद्धा लगेच स्पीडअप करा. सलामीची जोडी लगेच पाठवायची. हॅलो, धन्यवाद चिंचोली संघ. 12 मिनिटांमध्येच आपण ही इनिंग संपवली आहे, त्याबद्दल आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. विजयासाठी आवश्यकता आहे 27 धाब्यांची, 9.00 ची सरासरी राखायची आहे. तर इथून मात्र येणारे 18 चेंडू आणि 27 धाब्यांची आवश्यकता असेल. खूप चांगली मॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कोण होणार चॅम्पियन, कोण असेल रनरअप, कोण असेल या स्पर्धेतली मालिकावीराचा त्या ठिकाणी मानकरी आणि कोण असेल उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज याचं कोडं मात्र येणाऱ्या या शेवटच्या इनिंग मध्ये अर्थात 3 षटकामध्ये तुमच्या समोर हे सगळं गणित त्या ठिकाणी निश्चितपणे खुलं होईल. येणारे चेंडू 18 आणि 27 धाब्यांची आवश्यकता. तर चला विनंती करतोय चिंचवली संघ लगेचच मैदानामध्ये जायचं आणि विनंती करेन कुत्तरपाडा टीमला आपलं क्षेत्ररक्षण देखील लगेच सजवायचं. सामना आहे फायनलचा सामना आहे. यावेळेस कैलासवासी रोहिदास कारुटकर स्मृती चषक 2024 चा मेगा फिनाले जिथे मॅच रंगतीये. एकीकडे KP11 कुत्तरपाडा आणि त्यांना फाईट करेल श्रीराम 11 चिंचवली. प्रथम फलंदाजी केली KP11 कुत्तरपाडा टीमनं. धावफलकावरती धावा लागल्या 26 आणि 27 धाब्यांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेला यावेळेस आपण पाहतोय चिंचवली संघ. कशा रीतीने फलंदाजी होईल आणि कशा रीतीनं हे धावा त्या ठिकाणी वाचवल्या जातील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण जाऊया शुभम सिनार यांच्याकडे. थँक्यू कैलास दादा. येस थँक्यू. 27 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच आपण मेगा फायनलला एन्जॉय करतोय आणि मात्र प्रथमतः फलंदाजी केली कुत्तरपाडा संघानं आणि टार्गेट सेट केलाय चिंचोली संघासमोर 27 धावसंख्येचं. या स्पर्धेसाठी आज सकाळपासून त्यांची उपस्थिती आपण पाहतो. आमच्या समेत गौरव कारुटकर सकाळपासून जॉईन होते. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चांगले योगदान सातत्यानं सर्व मोर्या क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांचं मोर्या क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंचा पंचांचा इशारा. सामना स्टार्ट. 3 लेट्स प्ले. पहिले चेंडू फेकेल डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. हो काय केलं गेलंय. दांडी गुल नीरज जांभळे बॅक टू दी पवेलियन. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज होता कुत्तरपाडा संघाचा प्रवीण मात्र चेंडू ब्लॉकला फेकला आणि फलंदाज नीरज जांभळेला तंबूच्या आश्रयाला परतावा लागलाय. चिंचोली संघाला एक सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेतील तुम्ही चॅम्पियन ठरला गेला तर अतुल शेळके आणि राकेश पवार यांच्या माध्यमातून तुम्हाला 15 टी-शर्टचं योगदान त्यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. चांगले योगदान अतुल शेळके आणि राकेश पवार यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं चिंचोलीच्या पाठीराख्यांचं आणि चिंचोलीच्या सर्व स्पॉन्सरांचं केलं जात आहे. त्यांचं करूया कौतुक. जाऊया मॅच मध्ये जिथे चांगली बिग फाईट एक रंगत लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅट्समन उमेश पाटील आपण पाहू शकाल. हो वेगवान रफ्तार होते चेंडूवरती पंचांचा इशारा आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू
अवांतर असेल वाईटच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली आहे. वेग होता या चेंडूवरती, लाईन मिस केली. 6:02 सामना स्टार्ट झालाय. 15 मिनिटांना तुम्हाला शतक फेकणं गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू होता ऑन दी राईट. चेंडू गोलीच्या वेगानं उमेश पाडीलच्या बॅट मधून निघाला चौकार. आपण पाहतोय 27 धावांची गरज असताना प्रवीण पहिल्या चेंडूवर तो चेंडू फेकला होता. त्याच रीतीचा चेंडू फेकल्याला मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती. मात्र चेंडू गोलीच्या वेगानं चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रवीण पुढचा चेंडू फेकणे सज्ज. आता मात्र चेंडू समजला नाही उमेशला आणि परिणाम डॉट चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो प्रवीण आता मात्र कमबॅक केलं गेलंय. मेगा फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. कोण असेल चॅम्पियन कोण असेल रनर अप ही लागलेली मात्र झुंज मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारत असताना पुन्हा एकदा प्रवीण पुढचा चेंडू फेकेल. आकुडाबाचा चेंडू होता मात्र निराश व्यक्त करीत असेल उमेश पाटील. चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केला गेलाय. उमेश पाटील आपण पाहतोय 4 चेंडूंची फेकी करत असताना प्रवीणनं धावा खर्च केल्या 5. त्याच्यामध्ये चौकार आणि एक अवांतर वाईट चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रवीण पुढचा चेंडू फेकेल. फेस करेल उमेश पाटील. आकडोबा चेंडू होता चेंडू हवेमध्ये तिथं क्षेत्ररक्षक कमलीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फलंदाज दुसरा हादरा लागला गेला चिंचवली संघाला. उमेश पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. धन्यवाद. 6 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा पाहतोय. लगेच क्षेत्ररक्षण करा. टीम मीटिंग कुठलीही घेऊ नका. कुत्तरपाडा संघ विनंती करतोय. टाइम आला इथे आयोजकांकडून तुम्हाला सक्त वॉर्निंग आहे. लगेच पंच सामना स्टार्ट करायचा आहे. 5 मिनिटं आपण घेतली गेली आहेत. अद्याप 10 मिनिटं बाकी असतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा लागल्या गेल्या तर 6. त्याच्यामध्ये चौकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहू शकाल जीवनला. आकाश शेळके ऑन स्ट्राईक वरती असेल आणि फलंदाज त्याच्या साथीला अमोल शेळकेला आपण पाहतोय. आकाश शेळकेनं सुद्धा अनेक प्रेक्षकांची मन जिंकले. चला सामना स्टार्ट करा पंच. खूप उशीर होतोय या मॅच मध्ये. आकाश शेळके ऑन स्ट्राईक. टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या बॉलमध्ये चेंडू अडवणी करेल आणि मात्र इथं डॉट चेंडू पाहायला मिळाला. 6 धावा धावपगती लागल्या गेल्या. टाइम आला इथे. हॅलो कुत्तरपाडा संघ लक्षात घ्या. आम्ही जी नियमावली चिंचवली टीम साठी होती तीच तुमच्यासाठी आहे. आणि जर अन्यथा शेवटच्या मोमेंटला जर तुम्हाला पॅनल्टी लागली तर ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. कारण 15 मिनिटाचा अवधी दिला. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायचीच मॅच. आतापर्यंत तुम्ही 7 मिनिटे घेतलीत. 8 मिनिटे तुमच्याकडे शिल्लक आहेत. गोलंदाज पुणे एकदा जीवन. चांगला फटका ऑन दी राईज केला. तिथे क्षेत्ररक्षक सेफ हँड आहे आणि मात्र फक्त एकच धाव. एका धावानं संघाची टोटल 7 रन आपण पाहतोय. अमोल शेळकेवरती आता मात्र पूर्णपणे विश्वास ठेवला असेल चिंचोलीच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून.
चांगली गोलंदाजी जीवनच्या माध्यमातून पाहतोय. 7 या धावसंख्येत खेळलाय चिंचोली संघ. पुन्हा एकदा आकडोबा चेंडू. आता चेंडू पडल्यानंतर खाली आदळला आणि मात्र परिणाम डॉट चेंडू पाहायला मिळाला. डावखुऱ्याचा गोलंदाज जीवन. नक्कीच या गोलंदाजामध्ये व्हेरिएशन आहे. रफ्तार होती या चेंडूमध्ये. डॉट चेंडू परिणाम पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी असेल जीवन. बॅटचा इनसाइड एज लागला तिथे क्षेत्ररक्षक आडवणी करेल. फेकी सुद्धा केली गेली आहे मात्र रिस्की अटेन होता. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाले. एका धावानं संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. विचार केला 27 धावसंख्येची गरज असताना अद्याप चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन कुत्तरपाडाच्या गोलंदाजांना. चांगली धावगती अद्याप सुरळीतरित्या चालली गेली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली कमबॅकरित्या गोलंदाजी करतोय गोलंदाज जीवन. पुन्हा एकदा सज्ज असेल ऑन स्ट्राईक आकाश शेलके. आकाश शेलके बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. कार्पेटद्वारे चेंडू खेळला गेलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त एकच धाव. सिंगल 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 इथपर्यंत धावा आले गेल्यात फक्त 9. शेवटचा चेंडू बाकी असेल. अद्याप कुठलाही मोठा फटका आला नाही या शतकामध्ये. आपण विचार केला दुसरे शतक मार्ग असताना जीवन आज मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पण एकदा शेवटचा चेंडू बाकी असेल दुसऱ्या शतकातील. ब्लॉकला चेंडू फेकला होता. तिथे चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि मात्र फक्त एकच धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. सहा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 17. 6 मिनिटांचं टायमिंग आहे तुम्हाला. 6 चेंडू 17. सामना थोडासा महागडा ठरला गेला चिंचोलीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर. असं वाटलं की चिंचोली संघ हवी ठरेल परंतु तितक्या ताकदीची गोलंदाजी कुत्तरपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्लॉगरचं शेवटचं शतक. 6 चेंडू 17ची गरज आहे. गोलंदाज संघाचा सहसेनापती स्वप्नील आदेकरला आपण पाहतोय. एक मुख्य ट्रम्पकट खेळाडू स्वप्नील आदेकरला आपण पाहू शकाल. 6 चेंडू 17ची गरज. बिगिट केलाय. अमोल शेलके कुठपर्यंत थांबेल मात्र हे वादळ रोखणार नाही. अमोल शेलकेच्या बॅट मधून निघालेला हा संजीवनी देणारा षटकार. बदलेल. 5 चेंडू आणि 11ची गरज आहे. बिगिट जरूर केला. यशस्वी ठरला. फलंदाज तिथे अमोल शेलके होता. अमोल शेलकेनं वेल जाऊ दिली आणि पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरार घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेला. पुन्हा एकदा चेंडू चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव सह. तिथं पुन्हा दुसरी धाव घेण्याचा रिस्की अटॅक केला होता. चिताच्या चपळीनं गुड रन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या 2 धावाच्या मैदानात संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. गरमागरम एक रंगत निर्माण केली या मॅच मध्ये. 2 चेंडूवरती तब्बल 8 धावा खर्च केल्या स्वप्नील आदेकर या गोलंदाजानं. धावा वाचवायच्या होत्या. 6 चेंडूमध्ये 17. आता 2 चेंडूमध्ये 8 धावा बनल्या गेल्यात. आता उरले गेले 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. आकडावा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली. क्रिकेटचं स्किल वापरलं गेलं. चेंडू गोलीच्या वेगानं पुन्हा एकदा संजीवनी देणारा नशिबाचा चौकार. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. जो चिंचोली संघ चिंताजनक परिस्थिती मध्ये होता आता मात्र खुशीचं वातावरण पवेलियन एड मध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. चला सामना लगेच स्टार्ट करा. 3 चेंडू 5 ची गरज आहे. अमोल शेलके ऑन फायर झाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्वप्नील आदेकर पुढचा चेंडू फेकेल. बॅट इनसाइड आहे. तिथे क्षेत्ररक्षक. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट. फलंदाज होईल बाद. अमोल शेलके बॅक टू दी पवेलियन. आता समीकरण उरलं गेलंय. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. डावखुऱ्याचा फलंदाज रवाना होतो असताना अंकुश शेलके लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कशा रीतीचा खेळ साकारतील. आकाश शेळके आणि अंकुश शेळकेच्या दोन सख्या बंधूवरती जबाबदारी ठेवली गेली आहे. अमोल शेळकेनं चांगली फलंदाजी केली, मात्र शेवटच्या मुमेंटला मात्र बॅटचा टॉप एज लागला आणि परिणाम पाहायला मिळाला. आपली विकेट गमावी लागली. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू 5 ची गरज. नो, पंचांचा इशारा, नो चेंडू. तिथे चांगला फटका पाहायला मिळाला, फेकी सुद्धा मात्र खराब पाहायला मिळाली आणि मात्र गुड रन बिटवीन द विकेट. या चेंडूवरती तब्बल 3 धावा. पण चेक करायचंय. यस, थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण चेक केला जाईल. डिसिजन पेंडिंग. या चेंडूवरती 3 धावा. आता मात्र समीकरण उरलं गेलंय. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. फ्रीटची नाभी संधीची फ्रीटचा चेंडू असेल. शेवटच्या मुमेंटला सामना कुठे होता कुठपर्यंत येऊन पोहोचला. 2 चेंडू 2 ची गरज. फ्रीटचा चेंडू होता तिथे मात्र आता मात्र रनआउटचा शिकार अंकुश शेळके. बॅक टू दी पवेलियन. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. स्ट्राईक ऑन वरती असेल फलंदाज आकाश शेळके. फ्रीटची संधी होती मात्र आकाश शेळके वरती पूर्ण नजर असतील. आता सामना लगेच स्टार्ट करा पंच. चला कुत्तरपाडा संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवा. खूप महत्वाची मॅच आहे, आम्हाला देखील माहिती आहे, मात्र कालोख भरपूर झाला. विनंती असेल आपण लगेचच फील्ड सेट करायचे. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. चित्तथरारक सामना. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. 1 चेंडू 2 ची गरज. रप अँड टप सामना शेवटच्या मुमेंटला येऊन पोहोचला गेलाय, जी अमूलनं फलंदाजी केली होती. 1 चेंडू 2 धावेची गरज. हो, आता मात्र जरूर फटका चांगला होता. विनिंग स्ट्रोक आकाश शेळकेच्या बॅट मधून निघाला. चॅम्पियन ठरला गेलाय. उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं आणि इथे मात्र आपण पाहिलंय अतिशय चांगली स्पर्धा झाली आणि चॅम्पियन ठरले या स्पर्धेचा श्रीराम 11 चिंचवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर रनर अप ठरलाय KP 11 कुत्तरपाडा. दोन्ही टीमचं आपण करूया अभिनंदन. आणि ही स्पर्धा निश्चितपणे या ठिकाणी आपण फायनल मॅच देखील पाहिली आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी प्राइज सेरेमनी या ठिकाणी होईल. तर थोड्याच वेळाने या ठिकाणी आपण प्राइज सेरेमनीकडे जाऊया. तत्पूर्वी आपण या ठिकाणी काही औपचारिक स्वागत या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी मी विनंती करतोय ज्यांना आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये एक आपलं योगदान दिलं, एक ज्याच्यामध्ये सत्यवान काकडे सर आणि संतोष चौधरी सर हे 2 पंच या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. एक कॉलवरती त्यांना आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे या स्पर्धेसाठी हजेरी लावली. तर त्यांचं पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तर मी विनंती करतोय या ठिकाणी सत्यवान काकडे सरांना की आपण मंचावरती यायचं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्मान करणार आहोत, त्या सन्मानाचा पण स्वीकार करायचा आहे. तर या ठिकाणी मी विनंती करतोय रमेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते